उत्तराखंडमधील चमोलीमध्ये भूस्खलन, पावसामुळे डोंगराचा भाग कोसळलाय। भूस्खलन झाल्यामुळे परिसरातील अनेक घरांचं नुकसान, डोंगराचा भाग कोसळून दगड आणि माती खाली आल्यामुळे परिसरातील लोकांचे प्रचंड हाल होत आहेत। गुजरातच्या खेडा इथल्या 2 गावांना जोडणारा पूल कोसळला। मुसळधार पावसामुळे पुलाच्या खांबाभोवती असलेली माती आणि भराव खचल्यामुळे पूल कोसळलाय। पूल कोसळला त्यावेळी कोणतेही वाहन जात नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। ओडिशातील बालासोरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील परिस्थिती अधिकच गंभीर। शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचलंय तर काही भागात पूरस्थिती। शोभरमपूर आणि गुडीपाडा इथे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। मध्य प्रदेशातील भिंड इथं चंबळ नदीत प्रवासी जहाजाचं इंजिन अचानक बंद पडलं। पाण्याच्या जोरामुळे प्रवाहामुळे जमिनीवरील जहाजावरील नियंत्रण सुटलं आणि इंजिन बंद पडलं। जहाजावरती साधारण 100 प्रवासी होते। घाबरलेल्या प्रवाशांनी आरडाओरडा केला आणि त्यानंतर बचाव पथकानं जहाज किनाऱ्यावरती आणलं। नंदुरबारच्या रस्त्यांची दयनीय अवस्था। शहरातील करण चौफुली परिसर खड्ड्यांनी व्यापला। रस्त्यांची तातडीनं डागडुजी करा, शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी। जमिनीचा मालक एवढ्या लहानपणापासून मी 67 वर्षाचा आहे। मी 10 वर्षाचा होतो तेव्हापासून प्रकाशाचा रस्ता पाहतोय, तरी तो खड्डे बंद करू देत नाही आणि प्रशासन काहीच करत नाही। तो अडचण आणतो म्हणून। अरे पोलीस प्रशासन कशासाठी आहे? कायद्याचं राज्य आहे। एकदा सर्व प्रशासनाने उभं राहून सर्व खड्डे बंद करायला लावायचे। करण चौफुलीच्या परिसरामध्ये 200 मीटरमध्ये जेवढे खड्डे आहेत की त्याचा हिशोबने लाज वाटते या शहरामध्ये यायची। राज्यभरातील कंत्राटदारांचे उद्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन। सरकारकडे कंत्राटदारांची 86,000 कोटींची थकबाकी। राज्य सरकारच्या विविध विभागांकडे कंत्राटदारांची 86,000 कोटींची देणी थकीत आहेत। जे सर्व सामान्य परिवारातले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे 80-90 हजार कोटी अजून प्रलंबित आहेत। 18 तारखेला एक खूप मोठं आंदोलन त्यांच्या माध्यमातून मुंबईला तिथे घेतलं जाणार आहे, ज्याच्यासाठी मी स्वतः जाणार आहे। आमचे नेते तिथे जातीलच। आता मराठी कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करतायत, मात्र गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर, आंध्राचे कॉन्ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात या नेत्यांना मलिदा देत असल्यामुळे ते मजेत आहेत। राज्यातील होमिओपॅथिक आणि आयुष डॉक्टरांचा उद्या मंत्रालयावरती मोर्चा। विविध मागण्यांसाठी नॅशनल इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली महामोर्चाचं आयोजन। सरकारी स्कूल ठीक करो या अभिजित दिपकेंच्या अभियानाला यश। हिंगोलीतील संतूक पिंपरी या जिल्हा परिषद शाळेची पाहणी अभिजित दिपकेंनी केली होती। त्यानंतर आता प्रशासनानं दखल घेत शाळेच्या दुरुस्तीचं आणि डागडुजीचं काम हाती घेतलंय। शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू आहे। माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव इथल्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनींच्या स्नानगृहाला दरवाजे नाहीयेत। आदिवासी विकास विभागाच्या पाहणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर। बेड नसल्यामुळे 70% मुलींना जमिनीवरती झोपावं लागतंय। सोलापुरातील कुर्डुवाडी बोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवं वळण। रामदास झोळ यांच्यासह तिघे आरोपी, दोघांना अटक करण्यात आलेली असून रामदास झोळ फरार आहे। कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून फसवणुकीचा आणखी एक प्रकार। मालेगावच्या व्यावसायिकाची 35 लाखांची फसवणूक। बनावट शासकीय लेटरहेड, वर्क ऑर्डर आणि विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी, राजमुद्रेचा वापर केल्याचा आरोप।